आज आपण स्ट्रीट फूड स्पेशल पावभाजी बनवणार आहोत। पावभाजी तर सगळ्यांनाच आवडते। ज्या भाज्या नाही खाल्ल्या जात त्या सुद्धा त्यात आपण खायला घालतो मुलांना, बरोबर ना? तर आज आपण तीच पावभाजी बनवणार आहोत, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने। तर चला मग पाहूया आपण कशी बनवायची आहे। सर्वात आधी आपण आपल्या भाज्या शिजवून घेऊया। कुकर मध्ये अर्धा कप वाटाणे, 1 कप फ्लावर, अर्धा कप फरसबी, अर्धा कप गाजर, 1 शिमला मिरची, अर्धा कप बीट आणि अर्धा कप पाणी घालून 2 शिट्या काढून घेऊया। भाज्या चांगल्या शिजल्या आहेत, त्यांना साईडला ठेवूया आणि भाजी बनवायला सुरू करूया। मोठ्या टोपात 3 मोठे चमचे बटर घेतले आहे। बटर चांगलं वितळलं आहे। त्यात 3 मोठे बारीक कापून घेतलेले कांदे, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट चांगलं 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। त्यात 6 बारीक कापून घेतलेले टोमॅटो, 4 ते 5 मोठे चमचे पावभाजी मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट, मीठ चवीनुसार, हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं मोठ्या आचेवर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता त्यात शिजवून घेतलेल्या भाज्या घालू आणि मॅशरने मॅश करून घेणार आहोत। त्यात 4 शिजलेले मोठे मॅश केलेले बटाटे घालतोय आणि सगळं परत एकदा मॅश करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। 1 ग्लास पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची आहे। आता वरून कोथिंबीर, 1 लिंब आणि हे मिक्स करून घेऊया। वरून अजून 2 मोठे चमचे बटर घालतोय। बटरमुळे पावभाजीचा स्वाद जो आहे तो अजून वाढेल आणि आपली मस्त पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे। तर चला पाव गरम करून घेऊया। सर्वात आधी आपण पावाला मधून अर्धवट कट करून घेणार आहोत आणि चारही बाजूंना चांगलं बटर लावून आपण तव्यावरती त्याला फ्राय करून घेणार आहोत। तर आपली पावभाजी रेडी झालेली आहे, आपली भाजी रेडी आहे, आपला पावही रेडी आहे। तर चला आपण प्लेटिंग करून घेऊया। आपण हे आपले लिंब आणि कांद्यासोबत सर्व करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा ही टेस्टी यम्मी डिलिशियस पावभाजी नक्की बनवून पहा आणि हा तुम्ही गपचूप जे आपल्या मुलांना नाही आवडतात भाज्या त्या सुद्धा घालू शकता। मुलांना वाटेल पावभाजी आहे आणि मुलं खातील। जसा माझा मुलगा वटाणे खातो न कळत, मी सुद्धा त्याच्यात वटाणे टाकून पावभाजी बनवली आहे। त्याला कळणारच नाही, त्याला वटाणे बिलकुल आवडत नाही। तर तुम्ही नक्की बनवा आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल आभार।